आई, तू आता चेक लिहित होतीस ना? आणि तू काल कोणाशी तरी डिमांड ड्राफ्टबद्दल बोलत होती. तर हे दोन्ही काय आहे आणि याचा काय उपयोग आहे? अगदी योग्य प्रश्न आहे मीरा. चेक आणि डिमांड ड्राफ्ट हे पैसे हस्तांतरित करण्यासाठी महत्त्वाचे आर्थिक साधने आहेत. आपण चेकपासून सुरुवात करूया. चेक म्हणजे काय? तर चेक म्हणजे बँकेला तुम्ही दिलेली लेखी आदेश, ज्यामध्ये ठराविक रक्कम एखाद्याला देण्यास सांगितलेलं असतं. आता याचं मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर चेकमध्ये देणाऱ्याचं नाव, तारीख, रक्कम शब्दात आणि आकड्यातही, आणि आपली स्वतःची सही असते. पैसे काढण्यासाठी, एखाद्याला देण्यासाठी किंवा खात्यादरम्यान पैसे हस्तांतरित करण्यासाठी ते वापरले जाते. चेकचे प्रकार आहेत. बेरर चेक, ज्याच्याकडे चेक असेल तो त्या चेकला वटवू शकतो. ऑर्डर चेक, ज्याच्या नावाने चेक आहे फक्त तोच व्यक्ती त्या चेकला वटवू शकतो. क्रॉस चेक म्हणजे थेट रोख पैसे काढता येत नाहीत, बँकेत आपल्या खात्यात जमा होतात. आता पोस्ट डेटेड चेक म्हणजे भविष्यातील व्यवहारासाठी दिनांकित चेक. कॅन्सल्ड चेक खात्याच्या पडताळणीसाठी वापरला जातो, जसं की वेतन खाते उघडण्यासाठी. उदाहरणार्थ, जर तुझ्या मैत्रिणीला तुला 2000 द्यायचे असतील तर तिचं नाव त्या चेकवर लिहायचं, तुझी सही करायची आणि तिला द्यायचं, म्हणजे तो चेक तिच्या बँक खात्यात जमा करू शकते ती. हे खूप सोयीचं वाटतं, पण जर माझ्या खात्यात पुरेसे पैसे नसतील तर काय होणार? चेक बाउन्स होईल आणि तुला त्याचा दंड भरावा लागेल. चेक देण्यापूर्वी खात्यात पुरेशी शिल्लक रक्कम आहे की नाही याची खात्री करायची. आता दुसरं म्हणजे डिमांड ड्राफ्ट. डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय? तर डिमांड ड्राफ्ट हा बँकेने जारी केलेला प्रीपेड साधन आहे, जे प्राप्तकर्त्याला रक्कम मिळवण्याची हमी देतं. आता हे कार्य कसं करतं? तर आधी तुम्ही बँकेत रक्कम जमा करता, मग बँक प्राप्तकर्त्याच्या नावाने आणि रकमेसहित डीडी जारी करते, ज्यामुळे सुरक्षित पेमेंट सुनिश्चित होते. आता याची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? तर चेकप्रमाणे हे बाउन्स होत नाही, कारण रक्कम आधीच प्रीपेड असते. बरं, डीडी जारी करण्यासाठी बँकेला शुल्क भरावे लागते. आता ह्याचा वापर कुठे होतो? तर जसं की महाविद्यालयीन शुल्क, सरकारी व्यवहार किंवा मोठ्या व्यावसायिक व्यवहारांसाठी. याचं उदाहरण द्यायचं तर, जर तुला 50,000 रुपये महाविद्यालयीन शुल्क भरायचे तर तेवढी रक्कम तू बँकेत जमा कर. बँक कॉलेजच्या नावाने डीडी जारी करतं, जे ते वटवू शकतात. म्हणजे डीडी चेकपेक्षा जास्त सुरक्षित आहे? हो, कारण बँक पेमेंटची हमी देतं, त्यामुळे महत्त्वाच्या व्यवहारांसाठी डीडी अधिक विश्वासार्ह आहे. आता चेक आणि डिमांड ड्राफ्ट यातला फरक काय आहे? तर चेक खातेदाराने जारी केलेला असतो. खात्यात पुरेशी रक्कम नसेल तर चेक बाउन्स होऊ शकतो. चेक प्रामुख्याने रोजच्या व्यवहारासाठी वापरला जातो. आणि डिमांड ड्राफ्ट बँकेने आगाऊ पैसे घेऊन जारी केला जातो. प्रीपेड असतो, त्यामुळे बाउन्स होण्याचे चान्सेस नाहीत. सुरक्षित आणि मोठ्या व्यवहारांसाठी प्राधान्य दिलं जातं. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. चेकसाठी स्वच्छपणे लिहायचं, अन्यथा चेक नाकारला जाऊ शकतो. ओव्हर रायटिंग टाळायचं. खात्यात पुरेसे पैसे ठेवायचे. डिमांड ड्राफ्टसाठी प्राप्तकर्त्याचा तपशील नीट तपासून मगच फॉर्म भरायचा. डीडीची पावती सुरक्षित ठेवायची. धन्यवाद आई, आता मला चेक आणि डीडी मधला फरक समजला. खूप छान मीरा. ही साधने पैसे व्यवस्थित हाताळण्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. मी चेक भरून सराव करायला सुरुवात करते. खूपच छान. आर्थिक साक्षरता हे एक महत्त्वाचं जीवन कौशल्य आहे. बरं, आता एक काम कर, हा चेक तू बँकेत नेऊन टाक.